नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला 50,500 ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर 50,250 ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती. आता जर ओपनिंग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ओपनिंग जे आहे हे गॅप अप आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर जनरली काय होतं, गॅप अप ओपनिंग नंतर आपल्याला खालच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळते. आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय त्या एरियामध्ये येतं आणि त्यानंतर मग पुढची प्राइस ऍक्शन ठरते. असं आपल्याला 70 ते 80% वेळा बघायला मिळतं. मात्र ज्या वेळेला असं होत नाही, आज जर तुम्ही बघितलं गॅप अप ओपनिंग झालं, थोडंसं खाली आलं, पूर्ण ह्या लेवल पर्यंत खाली आलंच नाही. ओके, तर अशा वेळेला काय होतं आणि ह्या वेळेला आपण बघितलं तर लगेचच आपल्याला रिव्हर्सल झालं आणि ज्या दिशेनं ओपन झालं त्याच दिशेनं एक मोठी मूव्हमेंट झाली. वरच्या बाजूची तीनही टार्गेट म्हणजे 50,650, 50,750, 50,850 एकाच पहिल्या 15 मिनिटांमध्ये कव्हर झाली. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आज कशा पद्धतीचा मार्केटचा मूड होता. आता त्यानंतर काय झालं, साधारण 50,850 चे आपण तिसरं टार्गेट दिलेलं होतं. आता तिसऱ्या टार्गेटच्या जवळ बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, तिथे थोडंसं एकदा रिव्हर्सल बघायला मिळतं. त्या पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता की ज्या क्षणी आपण त्या टार्गेटला पोहोचलो, पुढच्याच 15 मिनिटामध्ये आपल्याला इथे रेड कॅन्डल बनलेली दिसते. त्याच्या पुढच्या 15 मिनिटामध्ये पुन्हा खाली गेलं होतं पण ती वर आली कॅन्डल, परत वर गेली, परत खाली आली. म्हणजे इथे आपल्याला थोडा वेळ काय झालं, एकदा हे टार्गेट अचीव झाल्यानंतर पुढचं जवळ-जवळ आपण असं म्हणू शकतो की 2 तास मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला साइडवेज ते डाउन साइड मूव्हमेंट बघायला मिळाली. मात्र ही डाउन साइड मूव्हमेंट सुद्धा तुमच्या लक्षात येईल की खूप खाली जात नव्हती. म्हणजे 50,850 ही तिसरं टार्गेट होतं, पण 50,750 च्या वरच प्रत्येक 15 मिनिटाची कॅन्डल, म्हणजे ही एकच कॅन्डल जर सोडली तर कुठलीही कॅन्डल ह्याच्या खाली टिकत नव्हती. खाली जात होती, किंमत वर येत होती. असंच आपल्याला बघायला मिळालं. आता ह्याच्यामध्येच लक्षात येतं की एवढं वर गेलंय आणि त्यानंतर खाली येत नाहीये, पुन्हा वर जातंय आणि ज्यावेळेला हा हाय ब्रेक झाला त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की त्यानंतर आपल्याला एक चांगली मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली. तर हा हाय ब्रेक झाला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा एक आणखीन तेजी बघायला मिळाली. आता ह्यामध्ये काय झालं की 51,000 ची ही जी लेवल होती, ही 51,000 ची लेवल ह्या वेळेला ब्रेक झाली. आता त्याच्यासाठी थोडंसं लॉजिक समजून घेऊया. मी काय करतो, आता तुम्हाला ह्या लेवल्सची काही आपल्याला गरज नाहीये, त्यामुळे ह्या लेवल्स मी आधी काढून टाकतो. थोडासा आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसावा ह्याच्यासाठी झूम लेवल ऍडजस्ट करतोय आणि मग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आधीची मूव्हमेंट काय झाली होती, आधीची मूव्हमेंट अशी झाली होती की 51,000 च्या जवळ आल्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यानंतर मागचे 2 दिवस आपल्याला हळूहळू तेजी होताना दिसत होती आणि आज आपल्याला
पुन्हा 51,000 ची लेवल आलेली बघायला मिळाली. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात काय ठेवायची असते, ज्या वेळेला आपल्याला एका दिशेनं मूव्हमेंट होते, खालच्या दिशेनं मूव्हमेंट झाली, बाउन्स येतो, अशा वेळेला आपण काय करतो, फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो. तर इथे जर तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावली असेल तर हा हाय होता आणि हा लो होता. डाऊन मुवमेंटचा जी आपल्याला मोठी मंदी बघायला मिळाली होती त्याचा हा हाय होता आणि हा लो होता. तुमच्या इथे लक्षात येईल की 50% लेवल कुठे आहे? 50% लेवल जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. झालं असं, काल काल जर तुम्ही बघितलं तर कालच आपण 50% लेवलला, इनफॅक्ट 61.8% लेवलला सुद्धा टच कालच्या दिवसामध्येच आपण केलेलं होतं. त्यानंतर काय झालं, 50%चा रिस्पेक्ट देण्यासाठी एकदा खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा 50% चा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं आणि 50% खाली दिसताना जरी चार्टवर वर क्लोजिंग दिसत असलं तरी प्रत्यक्षात खाली क्लोज झालेलं आपल्याला लक्षात येते. म्हणजे 50%चा रेजिस्टन्स आपल्याला घेतला गेला होता. आता अशा वेळेला काय होतं, आज आपल्याला जर इथे खालीच ओपन झालं असतं आणि खालच्या दिशेनं मूव्हमेंट झाली असती, साधारणपणे आपल्याला ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या लेवल 38.2% ची ही जर ब्रेक झाली असती आणि खाली गेलं असतं, तर मग काय झालं असतं, पुन्हा हा ट्रेंड खालच्या दिशेनं गेला असता आणि ही लेवल आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे 49,787 ची जी लेवल आहे, ही पुन्हा एकदा आपल्याला टच होताना दिसली असती. मात्र आज झालं काय? आज झालं 50% लेवलच्या वर ओपन आणि एकदा वर ओपन झाल्यावर खाली आलंच नाही. त्यामुळे वरच्या वर गेल्यामुळे अनेकांना 50% च्या आसपास ज्यांनी ह्या एरियामध्ये स्टॉप लॉस लावून ठेवलेला होता, कारण कालचा हाय साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास होता, म्हणजे 50,525 च्या आसपास तो हाय होता. त्यामुळे त्याच्या थोडासा वर स्टॉप लॉस होता. त्या स्टॉप लॉसला हिट करतच आज ओपन झालं. आज ही पहिल्या 15 मिनिटांमध्ये एवढी तेजी का झाली? त्याचं कारण लक्षात घ्या. कारण ज्यांनी हे शॉर्ट सेल केलंय त्यांना काय माहित होतं की कधीतरी बाउन्स येणार. बाउन्स कुठपर्यंत येऊ शकतो? 50% लेवल पर्यंत येऊ शकतो. तो काल येऊन गेला आणि त्याच्या खालीच क्लोज झालाय. मग त्या सगळ्या शॉर्ट केलेल्या लोकांनी आपलं जे स्टॉप लॉस आहेत ते ह्या लेवलच्या थोडंसं वर ऍडजस्ट केलेले होते आणि नेमकं तिथेच ओपन झालं आणि तिथनं खाली आलंच नाही. मग थोडा वेळ वाट बघून लगेचच पहिल्या 2-5 मिनिटांमध्येच आपल्याला लक्षात येईल की अनेकांचे स्टॉप लॉस हिट झाले आणि त्याच्यामुळे पहिली तिन्ही टार्गेट एका झटक्यात पहिल्या 15 मिनिटातच का अचीव झाली ते तुमच्या लक्षात येईल आणि हे शॉर्ट कव्हरिंगमुळे होतं. त्यानंतर काय झालं? त्यानंतर सेलरनी पुन्हा प्रयत्न केला खाली आणण्याचा. मात्र ज्यावेळेला सेलरना खाली आणण्यात यश मिळत नाही असं लक्षात आलं, त्यानंतर म्हणजे ह्या जवळ-जवळ 2 तासामध्ये जे काही आपल्याला इथे साइडवेज ते डाउन साइड अशी जी मूव्हमेंट मिळाली, त्यानंतर पुन्हा जेव्हा तेजी झाली आणि पुन्हा जेव्हा ही लेवल ब्रेक झाली, त्यावेळेला मग आणखीन बाईंग आलं आणि मग आपण इथे काय केलं, 51,000 ची लेवल ब्रेक केली. 51,000 ची लेवल आपण इथे ऑलरेडी एकदा टेस्ट केली होती. इथे गेल्यानंतर दुसऱ्यांदा टेस्ट झाली. इथे गेल्यानंतर तिसऱ्यांदा टेस्ट झाली. एखादी लेवल तीनदा टेस्ट होतीये म्हटल्यानंतर काय होतं, आपल्याला ती लेवल मग हळूहळू वीक होत जाते, कमकुवत होते आणि मग ती आपल्याला ब्रेकआउट देऊ शकते. तर त्या पद्धतीने इथे ब्रेकआउट आपल्याला मिळाला आणि साधारणपणे 51,135 च्या आसपास आपल्याला बँक निफ्टीचं क्लोजिंग बघायला मिळालंय. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली त्याच्या मागची कारण मीमांसा आपण बघितली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करावा लागेल. मी इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय. थोडंसं आपण झूम लेवल ऍडजस्ट करू म्हणजे हा चार्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सध्या मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू होता आणि तो आपल्याला चालू असलेला दिसतोय. मध्ये मध्ये आपल्याला एक एक आठवड्यात बाउन्स येतोय, परत खाली जातोय, परत एखादा आठवडा बाउन्स येतोय, एखादा आठवडा साइडवेज होतोय, परत सेलिंग होतंय आणि पुन्हा बाउन्स आलेला आहे. पण अजूनही आपल्याला जर बघितलं तर आपण काय करतोय, लोअर लो बनवतोय. जोपर्यंत आपल्याला लो जे आहेत ते खालच्या दिशेनं बनताना दिसतायत, तोपर्यंत आपल्याला काय आहे, डाऊन ट्रेंड आहे. हाय सुद्धा बघितलं तर लोअर हाय बनताना आपल्याला दिसतायत. म्हणजे तुम्ही जर सगळे हाय बघितले तर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला हाय खाली खाली बनताना दिसतायत. म्हणजे आपल्याला अजूनही असं अप ट्रेंड ज्या पद्धतीनं दिसतो त्या पद्धतीनं अजून वीकली टाइम फ्रेम मध्ये तरी दिसत नाहीये. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? तर अशा वेळेला आपल्याला 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे आपण काय करू शकतो, एक ट्रेंड लाईन काढू शकतो जी तुम्हाला अशा पद्धतीने इथे
काढता येईल. ही ट्रेंड लाईन जी आहे मी थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पाहिजे तर थोडीशी डार्क करूया म्हणजे आपल्याला क्लिअर कट कळेल. आता जर आपल्याला तेजी व्हायला पाहिजे असेल बँक निफ्टीमध्ये तर काय झालं पाहिजे, पहिलं म्हणजे ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलं पाहिजे. ब्रेकआउट दिल्यानंतर काय झालं पाहिजे, साधारण ह्या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अनेक वेळेला हाय बनलेले आहेत. म्हणजे साधारण 52,500 च्या आसपास. 52,500 च्या आसपास पर्यंत आपल्याला जर ब्रेकआउट दिला तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल. पण लगेच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे का? नाही. म्हणजे लगेच तेजी होणार आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही. त्यानंतर पुन्हा एकदा लेवल टेस्ट करायला खाली येऊ द्यायचं आहे आणि साधारण या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन पुन्हा जर बाउन्स घेऊन वर जात असेल तर आपण काय करू शकतो, मग ह्या लेग मध्ये ज्या वेळेला पुन्हा वर जातंय म्हणजे ब्रेकआउट दिला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा वर जातं, ह्या ठिकाणी जेव्हा वर जायला लागेल त्यावेळेला आपण विचार करू शकतो तेजी करण्याचा वीकली टाइम फ्रेम मध्ये. आत्ता आपल्याला काय दिसतंय, आत्ता आपल्याला असं दिसतंय की नॉर्मली खाली येतंय, थोडासा बाउन्स येतोय, खाली येतंय, थोडासा बाउन्स येतोय, खाली आलंय, थोडासा बाउन्स आलाय. असंच आत्ता आपण म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक टूल वापरता येऊ शकतं. ते टूल कोणतं आहे? तर ते आहे आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल. तर त्याच्यासाठी आपण लेवल लावूया आणि या आठवड्याचा लो बघूया. तर म्हणजे आपण या आठवड्यात लो बनलाय, हा जो हाय बनला होता इथे सप्टेंबर महिन्यात शेवटी शेवटी, तर त्याला आपण काय केलंय, जोडलंय. तर इथे तुमच्या लक्षात येईल की सध्या आपण काय झालंय, जर विचार करायला गेलो तर आता 23.6% ची जी लेवल आहे म्हणजे आपण असं म्हणूया की 50,900 ची जी लेवल आहे त्याच्यावर क्लोजिंग आलंय. पण आता नेक्स्ट टार्गेट काय असू शकतं, नेक्स्ट टार्गेट असू शकतं ते आहे 51,575. 51,575 ते 51,600 ह्या रेंजमध्ये आपल्याला ते टार्गेट दिसतंय. तर काय होऊ शकतं, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. पण तिथपर्यंत जायला आपण साधारणपणे या ट्रेंड लाईन मध्येच असणार आहे पुढच्या आठवड्यात सुद्धा. त्याच्या वर जर क्लोजिंग आलं तर मग आपल्याला 50% ची लेवल इथे दिसतेय. 50% ची लेवल कोणती आहे, तर 52,125 च्या जवळ आहे. म्हणजे अजून खूप लांब आहे आपल्याला हा ट्रेंड रिव्हर्स व्हायला. तर हे तुम्हाला इथे लक्षात येईल. ते होण्यासाठी काय व्हायला लागेल, इथून ब्रेकआउट यायला लागेल मगाशी सांगितलं तसं, लेवल टेस्ट करायला खाली यावं लागेल आणि मग इथून पुन्हा वर जायला लागलं तर मग आपण म्हणू शकतो. आणि फायनली आपल्याला कधी म्हणता येईल, फायनली म्हणता येईल की ज्या वेळेला 50% च्या वर असं प्राइस ऍक्शन बनवून जेव्हा जाईल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की हा जो डाऊन ट्रेंड आहे हा संपला आणि आता अप ट्रेंड चालू झाला. तर माझ्या मते आता तुमच्या मनात काही शंका राहिलेली असणार नाही. आता सपोर्ट कोणकोणता आहे सध्या, तर सध्या सपोर्ट आपल्याला दोन लेवलचा दिसतोय. ही लेवल आहे 50,900 ची. जर काही कारणानं ह्याच्या खाली यायला लागलं तर आपल्याला पहिला सिग्नल मिळेल की मार्केट वर टिकत नाहीये. म्हणजे जरी ह्या आठवड्यात वर गेलं असलं तसं ह्यापूर्वी 3 आठवड्यांमध्ये तुम्हाला वर गेलेलं दिसूच शकतंय. पण या 3 आठवड्यांमध्ये काय झालं, त्यानंतर काय झालं, त्यानंतर पुन्हा खाली आलं, त्यानंतर पुन्हा खाली आलंय. तर आता काय होतंय, आता दरवेळेला दोनदा असं झालंय म्हणजे तिसऱ्या वेळेलाही खाली येईलच असं काही सांगता येत नाही. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला, की जी गोष्ट ह्यापूर्वी दोनदा झाली आहे, कदाचित तिसऱ्यांदा होईल, कदाचित होणार नाही. आपल्याला कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आधी इथे काय आहे, असं होणार नाही असं का वाटतंय, ब्रेकआउट येईल आणि टिकेल असं का वाटतंय? तर ह्याचं कारण समजून घ्यायला गेलो आपण तर लक्षात येईल की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ऑलरेडी सपोर्ट आहे. आणि ही लेवल कोणती आहे, तर इथे बघा, इथे खाली आलं, वर गेलं, इथे खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं. आता जो आहे ह्या आसपास येऊन वर जातंय. तर त्यामुळे ह्या लेवल ज्या आहेत ना, म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल तर ह्या दोन लेवल काढून दाखवलेल्या होत्या की कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपण साधारणपणे ही खालच्या बाजूची लेवल आहे आणि अजून एक लेवल मी दाखवली होती तुम्हाला, मागचे जर वीकली अनालिसिसचे व्हिडिओ आठवत असतील तर हा सपोर्ट झोन आहे हे मी मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलेलं होतं आणि ह्याच लेवल दाखवलेल्या होत्या. तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा ह्या ठिकाणीच सपोर्ट घेतला गेला, इथे सुद्धा ह्या ठिकाणीच सपोर्ट घेतला गेला, इथे सुद्धा सपोर्ट घेतला गेला, इथे सुद्धा सपोर्ट घेतला जातोय, इथे सपोर्ट घेतला जातोय, इथे, इथे आणि ह्या ठिकाणी सुद्धा इथेच सपोर्ट घेतला गेला. त्यामुळे हा पूर्वीचा सपोर्ट आहे. ह्या ठिकाणी रिव्हर्सल येण्याची शक्यताच होती. हे आपण मागच्या आठवड्यातच बघितलेलं होतं. तर त्यामुळे हा आपल्याला हे रिव्हर्सल सध्या बघायला मिळते. आता काय होऊ शकतं?
इथे पण तोच नियम आहे. जसं दोनदा खाली आलं म्हणजे तिसऱ्या वेळेला येईलच असं नाही. तसं इथे अनेक वेळेला सपोर्ट घेतला म्हणजे ह्या वेळेला सुद्धा घेईलच असं नाही. कदाचित आता इथनं खाली सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे आता आपल्याला काय करायला लागेल, पुढच्या आठवड्यात ओपनिंग कसं होतंय, कोणत्या दिशेनं जातंय, आपल्याला सपोर्टला ही लेवल दिसतेय 50,252, रेझिस्टन्सला आपल्याला ही ट्रेंड लाईन दिसतेय आणि ह्या लेवल दिसतात. ह्या सगळ्या लेवलला आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल की काय होऊ शकतं. सोमवारीच कळेल का सांगता येत नाही. कदाचित सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत आपल्याला कळेल. एक्सपायरी सुद्धा येते त्या दरम्यान. त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, मग त्यावेळेला थोडंसं चित्र स्पष्ट होऊ शकेल आणि मग पुढच्या काळासाठी आपल्याला दिशा मिळू शकेल. तर त्यामुळे आता थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूनं मूव्हमेंट होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. मी मुद्दाम थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं, कारण आपल्याला वीकली टाइम फ्रेम वरनं लॉंग टर्म मूव्हमेंट कशा दिशेनं होऊ शकते हे आपण समजू शकतो. आता आपण थोडंसं शॉर्ट टर्मला येऊया, डेली टाइम फ्रेमला येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला काय दिसतंय, सेलिंग आलंय, लो बनलाय, हाय झाला, परत सेलिंग आलं आणि परत वर जात आहे. परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा डब्ल्यू नाही आहे, कारण हे दोन्ही जे लो आहेत हे साधारण सारखेच आहेत. किंबहुना हा जो लो आहे तो थोडासा खाली आहे, पण डब्ल्यू पॅटर्न तर बनलाय, ब्रेकआउट तर आलंय. आता काय झालं पाहिजे, आता हा हाय ब्रेक झाला पाहिजे. म्हणजे काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात तेजी होऊ शकते असं आपण प्राइस ऍक्शनच्या साहाय्यानं, चार्ट पॅटर्नच्या साहाय्यानं म्हणू शकतो. मग आता ही तेजी कुठपर्यंत येऊ शकते, कोणत्या लेवल्स आपल्याला महत्वाच्या आहेत, इथे सुद्धा आपण काय करूया. तुम्ही जर बघितलं तर काय दिसतंय, इथनं हे डाऊन ट्रेंड चालू झालाय आणि हा आता थोडासा रिव्हर्सल येत आहे. पूर्वी इथनं पण आलं पण परत इथपर्यंत खाली आलं होतं. त्यामुळे ओव्हरऑल सेलिंग इथपर्यंत झालंय. वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला पाहिजे तर आपल्याला काय केलं पाहिजे, प्रिव्हियस ट्रेंडचा हाय ओळखला पाहिजे. प्रिव्हियस ट्रेंडचा हाय हा आहे आणि प्रिव्हियस ट्रेंडचा लो हा आहे. तर ह्या दोघांना जोडणारा आपण जर फिब रिट्रेसमेंट लेवल काढली, कारण प्रिव्हियस ट्रेंड आपल्याला फिब रिट्रेसमेंटसाठी प्रिव्हियस ट्रेंडचा हाय लागतो आणि प्रिव्हियस ट्रेंडचा लो लागतो. तो एकदा काढला की आपल्याला परफेक्ट चित्र क्लिअर होऊ शकतं. आज आपल्याला जे क्लोजिंग आलंय हे बरोबर इथेच का आलं, याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळू शकतं जेव्हा आपण अशा पद्धतीनं फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो. तर इथे का आलं, कारण बरोबर 51,140 ला 50% ची लेवल आहे. आपलं क्लोजिंग कितीला आलंय, 51,135 ला. या कॉर्नर मध्ये तुम्हाला वर डाव्या बाजूला दिसतंय 51,135 ला आलंय, कारण 51,140 ला 50% ची लेवल आहे. म्हणजे अजून 50% च्या वर क्लोजिंग आलंय का डेली टाइम फ्रेम मध्ये, नाही. इथे दोन्ही शक्यता आहेत. एक शक्यता काय आहे, इथनं रिव्हर्सल येऊ शकतं, 50% ला टच झालं, खाली आलं असं होऊ शकतं, किंवा 50% च्या वर जाऊ शकतं. आपल्याला दोन्हीसाठी लेवल लक्षात घ्यायचे आहेत. इथे लक्षात घ्या, खाली येणार असेल तर आपल्याला इथे 50,821 ही पहिली लेवल आहे 38%ची, 38.2%ची. त्याच्या खाली येणार असेल तर 23.6% ची आहे, 50,425. म्हणजे खाली येताना 50,825, 50,425 अशा दोन लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकतात. वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं तर काय होऊ शकतं, मग आपल्यासाठी टार्गेट लेवल काय असेल, रेझिस्टन्स लेवल काय असेल, 51,460. ही 61.8% ची लेवल आहे आणि ही सुद्धा ब्रेक झाली तर मग कोणती लेवल आहे आपल्याला, 78.6% ची, 51,914. तर त्यामुळे आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी थोडीशी वाट बघावी लागणार आहे. वरच्या दिशेनं जाते का खालच्या दिशेनं जाते, मग आपल्याला काय होईल, पुढच्या आठवड्याचा जो ट्रेंड असणार आहे तो 1-2 दिवसात आपल्याला लक्षात येईल. तर त्यामुळे किंबहुना सोमवारी लक्षात येईल पुढच्या आठवड्यासाठीचा. वर जर क्लोजिंग आलं, त्यानंतर मंगळवारी ब्रेकआउट मिळायला लागला, तर आपल्याला ह्या सर्व मुवमेंट बघता येऊ शकतात. माझ्या मते आता तुम्हाला लेवल परफेक्ट कळले असतील, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो. जर रिव्हर्सल येणार असेल तर ह्याच लेवल पासून येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 51,140 च्या आसपास 50% लेवल आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता बँक निफ्टीचं पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि निफ्टीचं ह्याच पद्धतीनं विश्लेषण करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी 15 मिनिटाच्या चार्टवर ओपन करतोय. झूम लेवल थोडे ऍडजस्टमेंट करूया म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. तर इथे मी
झूम लेवल ऍडजस्ट करतोय. आज निफ्टीमध्ये जी तेजी झाली सेम पद्धतीनं झालं. तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं, इथे एक सेलिंग झालं होतं, त्यानंतर काय झालं, कॉन्सॉलिडेशन झालं. आज काय झालं, गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं होतं त्याच्या टॉप लेवल पर्यंत आलं आणि बाउन्स आला आणि तिन्ही टार्गेट पहिल्या वेळेलाच अचीव झाली. त्यानंतर सुद्धा सेलिंग आलं नाही बघा. त्यानंतर सेलिंग आलं, लगेच बाउन्स आला, परत सेलिंग आलं, परत बाउन्स आला. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला लक्षात घ्या. आता इथे काय झालं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा जेव्हा हाय ब्रेक झाला आपल्याला खूप मोठी तेजी बघायला मिळाली. तर ह्या पद्धतीनं आपण ह्याचं विश्लेषण करू शकतो. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे ट्रेडच्या साठी बघायचं असेल तर आपण इथे बघूया की हायेस्ट पॉइंट जो आहे तो आपल्याला साधारणपणे इथे आहे आणि लोएस्ट पॉइंट जो आहे तो इथे आहे. तर आता इथे आपल्याला लक्षात येईल काय काय झालं. तर तुम्ही इथे बघू शकता ओपनिंग नंतर आपल्याला इथे जे वर गेलं 50% ची लेवल ही होती बघा. म्हणजे किती परफेक्टली आपल्याला ह्या फिब रिट्रेसमेंट लेवल काम करतात ते तुमच्या लक्षात येईल. आपण पहिल्या 15 मिनिटातच 50%च्या लेवलला पोहोचलो होतो, 23,521 ला पोहोचलो होतो. त्या लेवलला ह्या दुसऱ्या कॅन्डलनं रिस्पेक्ट दिला, लाल रंगाची कॅन्डल बनली, खाली आलं, परत इथे वर गेलं. इथे ह्या दोघांना बघितलं तर लक्षात येईल इथे ट्विझर बॉटम पॅटर्न झालाय. या दोघांचा हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला तेजी होऊ शकते. इथे काय झालं, ब्रेकआउट दिलं, 50% लेवलला ब्रेकआउट मिळाला. परफेक्ट पद्धतीनं आपण इथे बघू शकतो 50% ला ब्रेकआउट मिळाला, लेवल टेस्ट करायला खाली आलं, परत वर जेव्हा जायला लागलं आणि हा हाय ब्रेक झाला म्हणजे आपल्याला ब्रेकआउट, लेवल टेस्टिंग आणि पुन्हा वर जायला. तर अशा पद्धतीनं इथे एन पॅटर्न बघायला मिळाला आणि ह्या एन पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर मग काय सगळ्या बाजूनं कन्फर्म झालं, 50% लेवल गेली, ब्रेकआउट परफेक्ट झालाय. मग आपल्याला ही तेजी शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. कारण इथे काय झालं होतं, बँक निफ्टीमध्ये थोडं तरी वर आलं होतं, असं असं वर आलं होतं. इथे काय झालं होतं, इथे आपण जर बघितलं तर काल आपल्याला अगदीच साईडवेज झालं होतं. म्हणजे सुरुवातीला खाली आलं आणि मग पूर्ण साईडवेज झालं होतं. तर त्याच्यामुळे इथे जी आपल्याला तेजी दिसते ही जास्त आपल्याला हे दिसते, मोठी दिसते. ह्याचं कारण आपल्याला पूर्वीचं पाठबळ नव्हतं. बँक निफ्टीमध्ये पूर्वीचं थोडंसं पाठबळ होतं. तर हे आपल्याला इथे समजून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजची मूव्हमेंट झाली आहे. येणाऱ्या काळात कशी मूव्हमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी आपण आता निफ्टीचं सुद्धा विकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण विकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केलाय. आता आपल्याला हे जे काही खाली आलंय ह्याच्यामध्ये इथे सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निवडणुकीचा जो काळ होता, निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीचा जो रिझल्ट आला होता त्या दरम्यान सुद्धा आपण इथे खाली गेलो होतो, वर आलो होतो आणि ह्या लेवलच्या आसपास आपल्याला एक पुन्हा तेजी निवडणुकीनंतरची इथनं स्टार्ट झाली होती. आता कायम लक्षात ठेवा, एखादी मोठी रेड कॅन्डल असेल, एखादी मोठी ग्रीन कॅन्डल असेल. रेड कॅन्डल असेल तर ती त्याचा हाय जो असतो तो रेझिस्टन्स म्हणून काम करतो. एखादी मोठी ग्रीन कॅन्डल असेल त्याचा जो लो असतो तो सपोर्ट म्हणून काम करतो. तुमच्या लक्षात आलं असेल इथे सपोर्ट का घेतला होता, कारण निवडणुकीनंतर, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी निफ्टीमध्ये तेजी झाली होती त्याची सुरुवात ज्या आठवड्यानं झाली होती त्या आठवड्याचा जो लो आहे तो साधारण ह्या ठिकाणी आहे. म्हणून 23,200च्या थोडंसं वर आपल्याला इथे सपोर्ट घेतला गेला आणि हा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. पण आता विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काही तेजी दिसते का, अजून अजून तेजी दिसत नाहीये. हा आपल्याला फर्स्ट टाइम आलेला बाउन्स आहे. ह्याच्या आधी एक छोटा प्रयत्न झाला होता एका आठवड्यामध्ये, नाही तर कंटिन्युअस आपल्याला निफ्टी खाली येताना दिसते. ह्या आठवड्यात त्यापेक्षा तुलनेनं थोडासा मोठा प्रयत्न झालाय. ठीक आहे, मग आपल्याला जर समजा आता तेजी होणारच असेल असं आपण गृहीत धरूया, तर त्याच्यासाठी बघायचं काय आहे, तर त्याच्यासाठी बघायचं आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल कशा पद्धतीनं ह्या लेवल अचीव होतील त्यावर मग पुढचं सगळं अवलंबून आहे. आता थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला ह्या सर्व लेवल स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील. ओके, आता आपण हा एवढाच भाग झूम केलाय. आता तुमच्या इथे लक्षात येईल की आज आपल्याला ह्या लेवलच्या आसपास हाय बनवून काय झालं, क्लोजिंग मिळालं. ही लेवल कोणती आहे, 23.6% ची आहे. 23,975 च्या आसपास ती लेवल आहे.
क्लोजिंग किती कुठे आलंय 23,907 ला आलंय, म्हणजे ह्याच्या खाली क्लोजिंग आलेलं आहे. अजूनही आपण रेड झोन मध्येच आहोत, बरोबर. म्हणजे हा जो काही बाउन्स दिसतोय आपल्याला या आठवड्यात, तो सुद्धा हा पहिला बाउन्स आहे असं म्हणावं लागेल. आणि पहिल्या बाउन्स नंतर लगेच बाय करायचं नसतं, आपल्याला प्राइस ऍक्शन झाली पाहिजे. कशा पद्धतीनं, तर थोडीशी तेजी होईल, परत थोडंसं वर जाऊन खाली येईल, आणि परत मग इथून परत जर वर जायला लागला, असा डब्ल्यू पॅटर्न बनला, म्हणजे आधी मंदी झाली, तेजी झाली, परत खाली आलं आणि परत वर जायला लागला, असा डब्ल्यू पॅटर्न जेव्हा बनेल, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये बाईंग करू शकतो. कारण आता आपल्याला ह्या एवढ्यावरून लगेच मोठी तेजी होईल असं आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. वर जायचं असेल तर आपल्याला लेवल्स फक्त नोट करून घ्याव्या लागतील. 38.2% ची लेवल आहे 24,414. 50% लेवल आहे जी सगळ्यात महत्वाची आहे, ही लेवल आहे 24,770. जोपर्यंत ह्याच्यावर टिकणार नाही, आपण आता इथून पुढे तेजीच होईल असं म्हणू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं, म्हणजे हाच लो कायम राहिला तर, बरोबर, उद्या येऊन हा लो जर तुटला तर ही लेवल सुद्धा आणखीन थोडी खाली येऊ शकते. तर हाच लो जर राहिला आणि ह्याच्यावर टिकायला लागलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ही लेवल ब्रेकआउट झाली पाहिजे. तर लेवल तुमच्या लक्षात आल्या असतील. आपल्याला वर जाताना ही रेझिस्टन्स आहे, सपोर्ट सध्या अजूनही आपल्याला 23,263चाच आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित चित्र लक्षात आलं असेल. तर ही जी काही तेजी झाली आहे ही नॅचरल आहे. ही नॅचरल का आहे? कारण इथे बघा, सलग 3-4 आठवडे, म्हणजे महिनाभर मार्केट खाली पडल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल होणं अपेक्षित आहे. 2 आठवडे खूप खाली आल्यानंतर आणि ह्या आठवड्याची सुरुवात सुद्धा खाली जाण्यानं झाल्यामुळे थोडासा बाउन्स येणं नॅचरल आहे. कारण सलग एकाच रंगाच्या कॅन्डल आपल्याला बनत नाहीत. मध्ये-मध्ये आपल्याला विरुद्ध रंगाच्या कॅन्डल बनतच असतात. ते जर कंटिन्यू व्हायचं असेल तर ती प्राइस ॲक्शन आपल्याला दिसली पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला आता हे सुद्धा व्यवस्थित लक्षात आलं असेल निफ्टीचं वीकली अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया, डेली टाइम फ्रेम मधले अनालिसिस बघूया. डेली टाइम फ्रेम मधले अनालिसिस जर आपल्याला बघायचं असेल तर तुमच्या इथे लक्षात येईल की ह्या पूर्वीची जी तेजी होती ती इथे झाली होती. त्यानंतर इथे खाली आलं, ही छोटीशी तेजी झाली, पण कंटिन्युअस खाली येत होतं. म्हणजे आपल्याला पूर्वीचा ट्रेंड बघायचा असेल तर हा हाय आहे आणि हा लो आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? ह्यामध्ये आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावाव्या लागतील. मग आपल्याला सध्या जी काही तेजी झाली आहे आजच्या दिवसात त्याचा अर्थ लक्षात येईल. तुम्हाला जर ह्या दोघांमध्ये जर ह्या लेवल लावल्या, म्हणजे तुम्हाला किती आश्चर्य म्हणजे खरं म्हणजे आता तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटणार नाही. कारण सुरुवातीच्या काळात मलाही आश्चर्य वाटायचं जेव्हा मी फिब रिट्रेसमेंट लेवल पहिल्यांदा वापरल्या. किती परफेक्ट पद्धतीनं आपल्याला लेवल प्रेडिक्ट होतात. बरोबर ह्या ठिकाणी येऊन आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. 23,900 हे आपलं काय आहे? 50% ची लेवल आहे. क्लोजिंग कुठे आले? 23,907 ला आलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बरोबर 50%च्या लेवलला येऊन क्लोजिंग आलेलं आहे. अगदी थोड्या पॉइंटनं आपण 7 पॉइंट त्याच्यावर क्लोज झालेले आहोत. जर आपल्याला आता तेजी कंटिन्यू व्हायला पाहिजे असेल ह्या डेली टाइम फ्रेम मध्ये, तर ही 50% ची लेवल ब्रेक केली पाहिजे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट टार्गेट काय असेल? 61.8%, 24,050 हे आपल्यासाठी पुढचं टार्गेट असेल. तेही जर ब्रेक केलं तर मग त्याच्या पुढचं टार्गेट काय असणार? 24,765चं, 78.6%चं. मात्र रिव्हर्सल होणार असेल तर ह्याच ठिकाणी शक्यता आहे. कारण सेलिंग झालंय, 50% पर्यंत नॅचरली बाउन्स होऊच शकतं कुठनंही, आणि जर पुन्हा खाली यायला लागलं तर आपल्याला ते इथूनच येऊ शकतं. मग आपल्याला खाली जाताना कोणती कोणती टार्गेट्स आहेत? पहिली लेवल आहे 38.2% ची, 23,750 ची. त्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग इथपर्यंत येऊ शकतं 23,563, आणि तिथूनही खाली यायला लागलं तर पुन्हा ही जी झिरो लेवल आहे 23,263 ह्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना बघायला मिळू शकते. तर त्याच्यामुळे आपल्याला आता जसं बँक निफ्टीचं विश्लेषण केलंय, इथे सुद्धा डेली टाइम फ्रेम मध्ये आपण बरोबर बँक निफ्टी जसं 50% ला आलंय, निफ्टी सुद्धा बरोबर 50% ला येऊन अडकलेलं आहे. इथनं काय होईल? ब्रेकआउट मिळेल का? का पुन्हा चालू असलेला ट्रेंडच कंटिन्यू होईल? ह्याच्यासाठी आपल्याला सोमवारची वाट बघावी लागेल. सोमवारी आपल्याला चित्र स्पष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. काही कारणानं सोमवारी नाही झालं तर मंगळवारी नक्कीच चित्र आपल्याला स्पष्ट होऊ शकतं. तर माझ्या मते हे जे विश्लेषण होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करू शकता. कसा वाटला
काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य विचारा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि तुम्ही अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.